विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी 10:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करत आहे. मात्र कोविड नंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांना कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीनं जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्स, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा. अनावश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं. 1 वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकानं या संकल्पाची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरवगाथा या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज महालीतल्या कल्याणेश्वर मंदिरात करण्यात आलंय. कार्यक्रमात भक्तिगीत, 11,000 ओम नमः शिवाय जप आणि रुद्र अभिषेकाचं आयोजन होणार असून सकाळी 11 वाजता महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात असलेल्या सिंधी समाजानं शून्यातून उभारी घेत आज व्यापारासह विविध क्षेत्रात देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विदर्भ सिंधी विकास परिषदेतर्फे जरीपटका इथं महात्मा गांधी हायस्कूल इथं आयोजित कार्यक्रमात 350 सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आवाज इंडिया, बोधिपखिया धम्म फाउंडेशन आणि नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह इथं बुद्ध वचनांचा स्त्री दृष्टिकोन या विषयावर विशेष धम्म संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी बॉलिवूड अभिनेत्री आणि बौद्ध भिक्खुनी झालटेन चमतेन यांनी खरं स्वातंत्र्य हे भौतिक सुखांमध्ये नसून मनशांती आणि आत्मजाणीवेमध्ये दडलेलं असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात सख्या धम्मदिना यांनीही उपस्थितांना धम्म मार्गाचं महत्त्व पटवून दिलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.